नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि माझी इच्छा अशी होती की ब्लॉगची सुरुवात एका चांगल्या गोष्टीने व्हावी, म्हणून मी आज महालक्ष्मी गडावर आलो आहे दर्शन घेण्यासाठी. चढायला सुरुवात केली मित्रांनो. माझ्यासोबत एक माझा भाऊ आहे, पण तो कम्फर्टेबल नाही आहे व्हिडिओमध्ये येण्यासाठी. तर इथून चांगला रस्ता होता, आता पूर्ण साधी वाटे. आणि 2 दिवस अगोदरच पाऊस पडून गेला, तर थोडं गरम होतं आहे. तर एवढं पण गरम होत नाही आहे, पण तसा वारा थंड आहे. तर थोडीफार माणसं आली वाटतं. आम्हाला वाटलेलं की कोणीच नाही आलं आहे, पण गाड्या लावल्या आहेत इकडे साईडला सगळीकडे. पायऱ्या लागलेल्या आहेत, हे बघा. आणि मी लास्ट टाईम आय थिंक 3-4 वर्ष अगोदर आले होते, त्यावेळेस लाद्या नव्हत्या, असे फरशा बसवल्या नव्हत्या, असं नॉर्मल होतं पायऱ्या. आता थोडंफार डेव्हलप केलं आहे. तर आता जुन्या पायऱ्या लागलेल्या आहेत आणि हा आपला डोंगर आहे. तर वाटेला चढताना सुद्धा छोटी छोटी मंदिरे लागत आहेत. हे इथं एक मागे दाखवलं तर इथं हे मंदिर आहे छोटंसं. तर खूपच दम लागला मित्रांनो. हा व्ह्यू बघा. खूपच दम लागलाय. बस जास्त दम लागतोय, आराम जास्त केला ना आता. रनिंग वगैरे सगळं स्टॉप केलेल्यामुळं थोडा फॅट पण वाढला आहे, वजन पुन्हा वाढलं, जास्त दम लागतोय. इथनं आजूबाजूची सगळं गावं दिसत आहेत. रांचीची शाळा वगैरे सगळं क्लिअर दिसतंय. ती बघा, इथनं रांचीची शाळा क्लिअर दिसतंय. दाखवा बरं. हे बघा, हा जो गॅप आहे तिथं एक शाळा आहे. हे रांचीचं गाव, हे रांचीची शाळा. घाम बघा, घाम काही थांबायचं नाव नाही किती. वातावरणामुळे असं होतंय. 2 दिवस पाऊस पडला, पुन्हा थोडंसं जरा जास्त गरम होत आहे. म्हणजे लिटरली घाम स्टॉपच होत नाही. घाम पुसून टाकला, पुन्हा सेम धारा येत आहेत घामाच्या. हे बघा वातावरण. वातावरण चांगलं आहे तसं, पण थोडं गरम होतं आहे पाऊस पडून गेला त्याच्यामुळं. आणि झाडाची पानं पण हिलत सुद्धा नाही आहेत. तर नमस्कार मित्रांनो, मला एक आता घोरपडीचं पिल्लू दिसलं आहे, बघा तुम्ही. हे बघा, दिसतंय. हे बघा मित्रांनो, तर शांतपणे आपलं फिरत होती घोरपड. एरवी तर माणसांना बघून खूप पळते, पण मध्यंतरी इथं आता पोचणार आहेत आम्ही. हा पोस्टर थोडं मिडलला, इथून डोंगराचा चांगला व्ह्यू येतो महालक्ष्मी गडाचा. याचं आम्हाला माकडं दिसलेले आहेत. हा बघा, हा बघा, पूर्ण तिकडे झाडं हिलवत आहेत. ते बघा तिकडे, हा बघा. अनफॉर्च्युनेटली आमच्याकडे खाण्यासाठी सध्या काही नाही, तर
माकडांचा हल्लाच असतो मग. सध्या ह्या साईडला पण फिरून घेतो, थोडं बघून घेतो काय काय नाही. हा तो जे होतं ते काय ॲडव्हर्टाइजमेंट इथं वगैरे होती. इथं आय थिंक वॉशरूम आहे की काय काय माहीत. प्रक्षेपण केंद्र. हा गडाचा व्ह्यू. आता पुन्हा आता जातोय मेन एरियात. एवढ्या उंचीवर आल्यानंतर थोडा थंड वारा लागला. खालती तर वाऱ्याचं नामोनिशाण नव्हतं. आणि हा नवीन हायवे, आय थिंक हा नवीन हायवे बनवला तो आहे हा बघा. माकडांनी इथले 2 ग्लास आंबे चोरले. अजून आला परत. काकूने आम्हाला दुकान सांभाळायला ठेवले. दुकान सांभाळायला माकडं येऊन अटॅक करतायत. आणि इथले पार्लीचे पाकिट घेऊन पळाले मांजरं. सॉरी माकडं. तर त्या दुकानात माकडांनी कमीत कमी 100 रुपयाचं नुकसान केले. बिस्किटचं पॅकेटच घेऊन पळाले. आंब्यांचे जे आंबे करून ठेवलेले ग्लासमध्ये ते सगळे घेऊन पळाले. आज सांगते जास्तच अटॅक करत होते, म्हणून काकूंनी छोट्या दगडांनी ठेवल्या त्यांना घाबरवायला. मला जेव्हापासून कुत्रा चावलेलं ना आणि मी ते 6 इंजेक्शन घेतलेले तेव्हापासून मला जरा जास्तच भीती वाटते अशा गोष्टींची. हाय की ते समोरून आलं आहे आता मागे. हा बघा, भीती वाटते जरा. तर आता जवळ आलो आहे. हा बघा, हा मंदिरचा एरिया आहे. तिथनं मंदिर स्टार्ट होतं आहे. हे बघा, हा सगळं मंदिरचा एरिया आहे. आणि कुठे आलो थोडंसं पुढे.
नव्हता, पण सगळीकडे माकडं बसलेत. तिकडे पुढं सुद्धा भरपूर माकडं आहेत, तर जरा भीती वाटते. तर फायनली आम्ही आत आलेलो आहे. तिथं ही एवढी माकडं, यायला काही नाही, पण मग अशी त्या दुकानवाला काकू बोललेलं की जरा 2-3 माकडं आहेत ती चावतायत, तर जरा भीती वाटत होती. हे बघा, हा बघा इथला व्ह्यूज. मग हे आजूबाजूची गावं आणि हा झेंडा डोंगराच्या कडेवरचा. तर नमस्कार मित्रांनो. तर नमस्कार मित्रांनो. माकडे येता जाता येत तर थोडी भीती वाटते. दर्शन घेताना व्हिडिओ नाही बनवू शकलो. तिथल्या जे पुजारी दादा होते त्यांनी व्हिडिओ बंद करायला सांगितला. थोडेफार रेस्ट्रिक्शन असतील त्यांचे पण. तर कधीपासून माझी व्लॉग स्टार्ट करण्याची इच्छा होती, पण ठरवलेलं की व्लॉगची सुरुवात ह्यावेळेस जरा चांगल्या पद्धतीने करेन. एखादं मंदिर वगैरे पूजा करेन, प्रे करेन थोडंफार. आणि विषय असा आहे की माझी मेंटल कंडिशन थोडीफार बरी नव्हती. सध्या सुद्धा नाही आहे, पण विषय काही नाही, बस बेरोजगारी आणि अजून सुद्धा घरी आय एम स्टील इन दॅट कम्फर्ट झोन. तर थोडं रोज घरातून ताणे वगैरे ऐकायला भेटत आहेत. हेच थोडंफार मनाला हे होतंय. लाईफमध्ये वाईट मोमेंट खूप येतात, येऊनही गेले. सुरुवातीला ज्या ज्या सगळ्या गोष्टींची भीती वाटायची ते सगळ्या गोष्टी झाल्या माझ्यासोबत. आता एवढं पण काय नाही आहे, फक्त अजूनपर्यंत बेरोजगार आहे हेच मनाला थोडंफार वाईट वाटतंय. म्हणजे स्टेप घेईन मी त्यासाठी एखादी, की लाईफ बेटर व्हावी. आणि माकडं माझ्याकडे येत आहेत, थोडी भीती वाटते. प्रत्येकाची एक इच्छा असते की आपल्या मुलाने काहीतरी करावं, तर तेच तिच्या ह्या पोराने अजून काही केलंय नाही, म्हणून थोडं माइंड डिप्रेशनमध्ये होतं. आय होप देव मातेच्या कृपाने, महालक्ष्मी आईच्या कृपेने सगळं ठीक होईल. लाईफमध्ये पॉझिटिव्ह वेला जाईन आणि माइंड चांगल्या वळणावर आणेन. आय होप तुम्हाला माझे व्लॉग्स आवडतील. पावसाचं वातावरण झालंय, छत्री सुद्धा नाही घेऊन आलोय आम्ही. घरी लक्षात होतं, पण म्हटलं कुठं पाऊस येतोय. सकाळी ऊन निघालं, 2 दिवस ऊन वगैरे नव्हतं एवढं, तर आणि शेवटी आला पाऊस. मंदिरातच लपावं लागेल. खालती गुजरातवरून लोक आली ती, इथं दर्शन घेतलं आणि थोडं डान्स करतायत. किती जोरात पाऊस आला बघा, जोरात पाऊस सुरू झाला. जोरात पाऊस पडून गेला, हे बघा. तर मित्रांनो, नशीब आमची शूज भिजलेली नाही. मला वाटलं भिजलेले असतील, पण त्या काकूंनी तिथं दुकानात आतमध्ये ठेवलेली, तर थोडीफार ओली आहेत. थोडा वेळ भिजली असतील, नंतर काकूंनी बघितल्यावर आत ठेवली असतील. थोड्या वेळाने घालून शूज खालती गेल्यावर, अजून खालती दुकान आहे तिथं बसायचं थोड्या वेळाने. थोडा वेळ तिथं पण परत एकदा रेस्ट करू.
तर मित्रांनो शूज घालून घेतो इथेच. इथे बाकडा भेटला बसायला. ब्लॉगरवाले. आणि एक गोष्ट तर सांगायची राहिली. माझ्या बेल्लाला ऑलमोस्ट माझ्यासोबत 4-5 वर्ष, आय थिंक 4 वर्ष तरी झाली असतील. आणि मी जेव्हा ती बाईक घेतलेली तेव्हा पण मी बेल्लाला मंदिरात वगैरे नाही घेऊन गेलेलो. फक्त घरीच आईने आरती वगैरे हे सगळं केलेलं. आणि 1 वर्षसुद्धा नाही झालेलं आणि ॲक्सिडेंट झालेलं त्यावेळेस. तर मी एक त्या बाबांकडे एक धागासुद्धा मागितला आहे माझ्या बाईकसाठी द्या म्हणून. गाईज हे सगळे हल्लेखोर माकड आहेत. कोणी पण दिसलं, प्रसाद दिसला हायच कोणाकडे की ह्यांनी हल्ला केला समजायचं. काय ग्रुप तो तिथे बघा, हे बघा सगळे हल्लेखोर माकड आहेत.